पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं च मूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. या श्लोकात आपल्याच कर्मामधून निर्माण होणारी उलथापालथ दिसते. दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शिष्य असूनही तो आज त्यांच्या विरोधात युद्ध करत आहे. हे दर्शवतं की जीवनात आपले शिक्षण, आपले संस्कार आणि ज्ञान कोणासाठी वापरले जाईल यावर आपले नियंत्रण नसते. आपण जे ज्ञान देतो ते भविष्यात आपल्याच विरोधात वापरले जाऊ शकते. दुर्योधन इथे सूक्ष्मपणे द्रोणाचार्याला टोमणा मारतो, तुमचा शिष्यच आमच्या विरोधात आहे. यामध्ये अहंभाव, अपेक्षा आणि गुरुच्या भूमिकेबाबत असलेली एक भीती दिसते. तात्विक दृष्टिकोनातून ज्याच्यावर आपण प्रेम, विश्वास किंवा शिक्षण दिलं तोही आपल्याला विरोध करू शकतो, हे अनित्यता आणि अनियंत्रण याचे दर्शन घडवतं. दृष्टद्युम्न हा आपल्या गुरूंविरुद्ध उभा आहे आणि द्रोण हे आपल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात लढत आहेत. यामध्ये स्पष्टपणे दाखवलंय की स्वधर्म म्हणजेच कर्तव्य कधीकधी वैयक्तिक नात्यांपेक्षा मोठं असतं. तात्विक अर्थाने धर्म म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा आवाज, जो नातेसंबंधापेक्षा प्रामाणिक कर्तव्याला प्राधान्य देतो. जीवनात आपल्याच विचारांनी, आपल्याच कर्मांनी, आपल्याच शिक्षणाने उभे केलेले संघर्ष आपल्यासमोर उभे राहू शकतात. हा श्लोक सांगतो की जीवन एक अशा युद्धासारखं आहे जिथे मी विरुद्ध माझं हा संघर्ष नेहमी असतो. या श्लोकाबद्दल जर सांगायचं झालं थोडक्यात तर असं सांगता येईल की आपल्याच कर्माचं फळ कधीकधी आपल्याच विरोधात उभं राहतं. अहंभावाला सोडून कर्म करायला हवं. स्वधर्म आणि कर्तव्य हे नात्यांपेक्षा मोठं असतं आणि संघर्ष ही जीवनातील अपरिहार्य प्रक्रिया आहे. तिच्यातूनच आध्यात्मिक जागृती होते. श्रीकृष्णार्पणमस्तु.